जगताप कुटुंब तटकरे यांना शरण काय गेले ते पाहूयात। प्रेक्षक हो नमस्कार, मी तुकाराम साळुंखे आपले सर्वांचे स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो। प्रेक्षक हो, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी ठाकरेंची निष्ठा सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे। स्नेहल जगताप या स्वर्गीय माणिक जगताप यांच्या त्या कन्या आहेत आणि यावेळेस मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या त्या प्रतिस्पर्धी होत्या, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला। जगताप कुटुंबाचा सलग 4 वेळा पराभव झाल्यानंतर जगताप कुटुंब अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे। सुनील तटकरे यांच्यावर माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांनी भ्रष्टाचाराचा आणि धोकेबाजाचा आरोप त्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये लावला होता। मग असं काय झालं की जगताप कुटुंबाला सुनील तटकरेंना शरण जावे लागले ते पाहू। गेले 16 वर्ष जगताप कुटुंब सत्तेपासून दूर आहे। कार्यकर्त्यांना सांभाळायला, गावागावातील विकास कामे करायला पैसा लागतो आणि पैसा हा सत्तेत असेल तरच मिळवता येतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे, शिवाय सुनील तटकरे रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी प्रदेश पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यांची कन्या आदित्य तटकरे या कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे विकासात्मक निधी आणण्यास स्नेहल जगताप यांना सोपे जाईल आणि राजकारणात जिवंत राहता येईल। जगताप कुटुंब गेली 4 टर्म विधानसभा निवडणुकीला पैसे खर्च करत आहे, त्यांना मात्र त्या निवडणुकीत यश येताना पुढे दिसत नाही। येत्या काही महिन्यात नगर परिषदेची निवडणूक येणार आहे। आमदारकी हातातून गेली, आता महाड नगर परिषद हातातून जाऊ नये म्हणून जगताप कुटुंब धडपड करताना दिसत आहे। यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला। नगर परिषद जिंकता आली तरच जगताप कुटुंब राजकारणात जिवंत राहील। यावर्षी मात्र नगर परिषदेत चौरंगी लढत होणार, हे काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे। नगराध्यक्ष पद हवे असेल तर एकट्याचा खेळ राहिला नसून साथीला खासदार सुनील तटकरे असेल तरच नगराध्यक्ष पद मिळवणं सोपं जाऊ शकतं। एकूणच राजकारणात जिवंत राहण्यासाठी आणि नगर परिषद जिंकण्यासाठी स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं राजकीय विश्लेषक बोलताना दिसत आहेत। स्नेहल जगताप यांना येत्या विधानसभेमध्ये विजय संपादन करायचा असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त निवडून आणावेच लागतील। त्याचबरोबर महाड नगर परिषद, पोलादपूर नगर पंचायत निवडून आणावीच लागेल, तेव्हा कुठे आमदारकी मिळू शकते। सुनील तटकरे यांनी स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदारकी फिक्स केले का, ते पुढील भागात पाहूयात। तुर्तास हे आमचे विश्लेषण आपणास कसे वाटले ते कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।